सुनबाई माई सासू ते ना असं तर मला डोक्याला तेल सुद्धा लावाय देत नव्हती. म्हणायची तू एवढा जाड केसानं त्याला नाशुस्तवर घरात एखादी भाजी होईल. तेव्हा तर सुनबाई तुझे सासरे माझं काय ऐकूनच घेत नसायचे. सगळं त्यांच्या आईचंच ऐकायचे, नुसते मला मारझोड करायचे बघ. मी ना एकदा परवा येता ना मायारालाच निघून गेले. हा आणि सुनबाई तुझी नणंद जेव्हा माझ्या पोटात होती ना तेव्हा माझी सासू पार जेवण पण लपून ठेवायची. मी तर चटणीन भाकर खाऊन ना माझ्या पुरीला वाढवले. आणि सुनबाई तुझा नवरा जेव्हा माझ्या पोटात होता ना पावसाच्या दिवसात माझ्या सासूने मला घराबाहेर काढलं. मेहनत मोलमजुरी करून मी हे घर बांधलं बघ. एकदा तर सुनबाई हे गेले 5 दिवसासाठी कामाला तर माझ्या सासूने नंदनी भांडणं करून मला लय मारलं कंबारडात. तेव्हापासून माझी कंबार लय दुखती. अहो आई ताई आणि हे मला म्हणत होते का तुम्हाला खूप जास्त भांडणाचा शौक होता ते थोड्या थोड्या गोष्टी भांडण करून सारखं माहेरी निघून जायच्या.